चला बघा किती पाऊस आहे रस्त्याने. मी निघाली कामाला तर चालायला सुद्धा जमत नाही होतं, एवढा पाऊस आहे. पूर्ण ओली पण झाली होती, पण काय करणार, कामाला तर जायचं होतं. तर बघा मी पोचली इथं, 20 माळ्यावर पोचली. तर बघा कसा पाऊस आहे, दाखवते तुम्हाला गॅलरीमधनं. तर इथं मी बघा काय बनवणार आहे, पूर्ण व्हिडिओ पण बघा. एकच नंबर. नमस्कार, जय सद्गुरू. चला मी डोसा बनवणार आहे. तर मॅडमने मला सांगितलं डोसा बनवायचा, तर मी इथं बनवते डोसा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि नंतर सांगायचं. खूप हालत बेकार झाली, पूर्ण ओली पण झाली होती मी. थोडासा कांदा टाकायचा, ही लाल काश्मीरी मिरची पावडर, लहान मुलं खातात ना, मग थोडंसंच टाकलं आणि डोसा एकच नंबर लागतो. थोडंसं तेल टाकलं क्रिस्पी यासाठी, एक नंबर डोसा. तर बघा आपला हा असा क्रिस्पी डोसा बनलेला आहे. तर मी इथं याची चटणी पण बनवलेली, कैरीची, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं मी असं बारीक दळून घेतलेली. आणि ही आपली चटणीसुद्धा मी बनवलेली आहे. हे बघा मस्त अशी बारीक आंबट तिखट चटणी. आणि इथं दुपारचं जेवणसुद्धा मी बनवलं, बटाट्याची भाजी, भात. हे बघा बघू शकता तुम्ही, इथं भात आणि इकडे आपली डाळ पण झालेली. हे दुपारचं जेवण आपलं. तर झाकून ठेवते मी. हे बघा इथं मी भाकरसुद्धा बनवली कामावर. बघा कसं जेवण बनवायला लागतं. इथं मी ज्वारीची भाकर बनवली. आणि ज्वारीची भाकर जर अशी बनवायला जमत नसेल, तळा जातात भाकरी बनवायला, तर थोडंसं गरम पाणी टाकलं तर खूप छान अशी भाकर बनते. हे बघा बघू शकता तुम्ही, मी अशी छोटी भाकर बनवली. ही बघा माझी मॅडम पण आहे आणि खूप छान असा व्हिडिओ आहे बघा पूर्ण. इथं बघा भाकर, केळी, कच्च्या केळांची भाजी बनवली आणि ही आपली भाकर. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की बघा. हे बघा आपली छोटीशी मस्त ज्वारीची भाकर बनवलेली. हे बघा. चला मंडळी, बाय. हे बघा